तर आता एक महत्त्वाची बातमी पाहूयात। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मुंबई इथल्या निवासस्थानी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येणार आहे। कांदा आणि दूध दरवाढीबाबत तत्काळ निर्णय घेऊन हे आंदोलन सध्या केलं जातं। विधानसभेत हमीभाव जाहीर करावा, तसंच महाराष्ट्राचा दौरा करून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना न्याय द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। या आंदोलनादरम्यान कार्यकर्ते गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून कृषी मंत्री जागा असा निषेध नोंदवला। त्यांची शेती सुपीक आहे। इंदापूर पुरतं ते बघतात, इंदापूरहून निघाले का मुंबईला येतात, मुंबईहून निघाले का इंदापूर। तर मुंबईमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घराच्या बाहेर हे आंदोलन सध्या केलं जात आहे। छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं हे निषेध आंदोलन सध्या सुरू आहे। कांदा आणि दूध दराच्या वाढी संदर्भात तत्काळ निर्णय घ्या आणि विधानसभेत त्या संदर्भातला हमीभाव जाहीर करा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। त्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे। त्याशिवाय महाराष्ट्राचा दौरा करून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना न्याय द्यावा, या देखील प्रमुख मागण्या त्यांनी केलेल्या आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुंबईमधील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानाबाहेर सध्या हे आंदोलन सुरू आहे। कार्यकर्त्यांनी गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घातलेल्या आहेत। जोरदार घोषणाबाजी केली जाते। छावा क्रांतीवीर संघटनेच्या वतीनं कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या सिद्धगड बंगल्यासमोर हे शेतकरी आंदोलन करत आहेत। दुधाला भाव मिळावा, कांद्याला भाव मिळावा, या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। आणि आपण पाहू शकतो की छावा क्रांतीवीर सेनेचे हे सर्व कार्यकर्ते थेट कृषी मंत्री यांच्या बंगल्यावर धडकलेले आहेत। आपल्यासोबत काही आंदोलनात कांद्याला भाव नाही आहे, दुधाला भाव नाही आहे, त्यासाठी थेट कृषी मंत्र्यांच्या बंगल्यावर तुम्ही धडक मारलेली आहे। काय आणखी मागण्या आहेत? आम्ही 3 महिन्यापूर्वी सुद्धा याच ठिकाणी कृषी मंत्र्यांना ह्याच वेळेला निवेदन दिलं होतं। या ठिकाणी त्यांना आम्ही निदर्शन करून पत्रव्यवहार केला होता की तुम्ही राज्याचा दौरा करा, शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, व्यापारी लुटताय, बाजार समित्या आणि त्यांची मिलीभगत करून माझ्या शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाला भाव दिला जात नाही, फक्त दाखवताना भाव दिला जातो। आज कांदा रडवतोय शेतकऱ्याला, अक्षरशः दुधाला भाव नाहीये, कुठल्याच मालाला भाव नसताना कृषी मंत्री काय करताय? तर कृषी मंत्री मुंबईच्या नरिमन पॉइंटवर सकाळी मस्तपैकी फेऱ्या मारताय, मजा मारताय। मंत्रालयात येऊन इथं अधिवेशन चालू असताना शेतकऱ्यांना बोलत नाही, तर इथं मस्तपैकी जेवणावर ताव मारताय, चहा पाण्यावर ताव मारताय। याच्यासाठी कृषी मंत्री पद केलं का तुम्हाला? स्वतःला शेतकरी म्हणायचं आणि फक्त इंदापूर आणि मुंबईत फिरायचं, हे नौटंकी कृषी मंत्र्यांची चालणार नाही। आम्ही मागच्या वेळेस पण सांगितलं होतं, म्हणून आज आंदोलन करतोय। अरे शेतकऱ्याला आंदोलन करायची वेळ येते, तुमच्या दारापर्यंत यायची वेळ येते, पण तुम्ही शेतकऱ्याच्या दारापर्यंत जाणार नसाल तर नैतिक जबाबदारी म्हणून यांना जर ते मंत्रीपद झेपवत नसेल, यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि त्या पदापासून मुक्त केलं पाहिजे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतोय की जर दत्ता मामांकडनं कृषी खातं सांभाळलं जात नसेल, त्यांच्याकडून जर शेतकऱ्याला न्याय दिला जात नसेल, तर दुसरा कृषी मंत्री द्या, यांचा तात्काळ राजीनामा घ्या। कारण शेतकऱ्याची आत्महत्या झाली आहे, यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा का? मग आम्ही ज्या वेळेस शेतकरी आत्महत्या करतो त्याला जबाबदार कोण आहे? या हात झटकून वर होतात, यांचे अधिकारी म्हणतात आमचं काय करायचं करून घ्या। बाजार समित्यांमध्ये जर गेलं तर बाजार समित्या मस्तवालपणे बोलतात, आमच्या बाजार समित्या काय मालकी हक्क केलाय का काय? म्हणजे व्यापारी धोरण स्वीकारणारं या कृषी मंत्र्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। त्यांनी आज अधिवेशनामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर कांद्याचे आणि सर्व शेतीमालाचे प्रश्न उपस्थित जर नाही केले, याच्यापेक्षा जास्त कडक आंदोलन या कृषी मंत्र्यांच्या विरोधात करू। तुम्ही भेटीची वेळ मागितलेली आहे का आणि भेटीची वेळ देण्यात आलेली आहे? आता काल आम्ही पत्र दिलेले 10 वाजेची, त्यांच्याकडे वेळ मागितलेली आहे। बघू कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांना भेटण्यासाठी वेळ असतील तर येतील, नाही तर आम्ही आहेच आंदोलन इथं बसलोच आहे। जोपर्यंत कृषी मंत्री भेटणार नाही, आम्हाला समाधानकारक उत्तर देणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। ओके, या संदर्भात पोलिसांकडून कारवाई केली जाईल, कारण यापूर्वी देखील अशा प्रकारचं तुम्ही आंदोलन केलं होतं, त्यावेळी देखील असंच झालं होतं। बघा, पोलीस सुद्धा शेतकरीच आहे, त्यांना सुद्धा पोटपाणी आहे। आम्ही कोणासाठी भांडतोय? आम्ही काय आमदारकी मिळावी, खासदारकी मिळून भांडत नाहीये, तर आम्ही शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून भांडतोय। शेतकऱ्यांसाठी 1000 गुन्हे दाखल केले तरी ते अंगावर घ्यायची तयारी आमची आहे। अधिवेशन सुरू आहे, कुठेतरी आमदार कमी पडतायत, लोकप्रतिनिधी कमी पडतायत की शेतीमालाला भाव मिळण्यासंदर्भात आवाज उठवण्यामध्ये? आमदारांना फक्त मतापुरता शेतकरी आठवतो, खासदाराला मतापुरता शेतकरी आठवतो आणि मंत्र्याला फक्त मंत्री कृषी मंत्रीपद घेण्यासाठी मी शेतकरी एवढं आठवतं, बाकी त्यांना इतर वेळी शेतकऱ्याशी काही घेणं नाही। ते कमी पडताय म्हणून तर आम्हाला इथे यायची वेळ आली ना। कुठल्या